गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत मी ज्या पद्धतीने मिसळ पाव करते ती पद्धत किंवा ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि मिसळ पाव करायला सुरुवात करूया. मिसळ करण्यासाठी तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी मटकी घेतलेली आहे आणि वाटाणेसुद्धा घेतलेले आहेत. आज मी मिक्स कडधान्याची मिसळ करणार आहे. तर त्यासाठी इथे मी मटकी पण घेतलेली आहे आणि वाटाणेसुद्धा घेतलेले आहेत. आता ही जी मटकी आहे, तर मी काल रात्रीच मटकी आणि वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत टाकले होते. सर्वप्रथम आपण मटकी बॉईल करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी ही मटकी कुकरमध्ये ॲड केलेली आहे. मी ते अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे आणि कुकरमध्ये झाकण लावून आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे आपली मटकी बॉईल झालेली आहे. आपल्याला फक्त मटकीला एकच शिट्टी द्यायची आहे, एकापेक्षा जास्त शिट्टी अजिबात द्यायची नाही. जर आपण मटकीला जास्त शिट्टी दिली तर मग ही जी मटकी आहे, मटकीचा लगदा होऊ शकतो किंवा ही मटकी खूप अशी मऊ शिजू शकते, म्हणून फक्त एकच शिट्टी द्यायची आहे. आता मटकी बॉईल झाल्यानंतर मी त्याच कुकरमध्ये वाटाणेसुद्धा बॉईल करून घेतलेले आहेत आणि मी वाटाण्यांना फक्त हे जे वाटाणे आहेत, तर वाटाणे कुकरमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर मी 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपलं कुकर थंड झालेलं आहे आणि मी वाटाणेसुद्धा बॉईल करून घेतलेले आहेत. आता इथे आपण सुकं वाटण तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी खडा मसाला घेतलेला आहे, अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी इथे जिरा घेतलेला आहे. इथे हा पॅन घेतलेला, या पॅनमध्ये आपल्याला सर्वप्रथम जिरा भाजून घ्यायचा आहे. जिरा एकदम मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जिरा भाजून झाला की त्यानंतर आपल्याला खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. आता माझ्याकडे जो गरम मसाला आहे तो सगळा मी खडा मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे जो खडा मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही घेऊ शकतात. आता खडा मसाला भाजून झाल्यानंतर इथे आपण खोबरा घेतलेला आहे, तो सुद्धा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. तर इथे आपलं खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे. आता हे आपल्याला थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे. तर इथे बघा तुम्ही, इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, एक मोठा लाल असा टोमॅटो घेतलेला आहे, एकीकडे मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे. तर इथे आपलं आलं लसूण पेस्ट करून घ्यायची आहे आणि कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे. तर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी आलं लसूण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर बघा, आता आपलं हे थंड झालेलं आहे. आपण जे खोबरा आणि खडा मसाला, जिरा जे आपण भाजून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे. आता ग्राइंडरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपल्याला हे ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आपल्याला पूर्ण सुकंच वाटण तयार करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपलं असं हे वाटण तयार झालेलं आहे. तर चला आता आपण ही जी उसळ आहे, आधी आपण उसळ फोडणीला देऊया. तर इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल गरम झालं की काय करायचं आपल्याला, त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जिरं राई ॲड करायचं आहे. जिरं राई कडकडली ना की त्यानंतर आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे. ही जी आलं लसूण पेस्ट आहे, ही आपल्याला 1 ते 2 मिनटं तेलामध्ये छान मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करूया. इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा मी हळद ॲड केलेली आहे. आपल्याला छान मस्त हे फ्राय करून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटं. आता बघा, यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे आता आपण टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर हा टोमॅटोसुद्धा आपल्याला
फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे कांदा टोमॅटो छान मस्त असं आपल्याला मऊ शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनटं झालेली आहेत, झाकण काढून घेऊया. तर इथे आपला कांदा टोमॅटो मऊ शिजलेला आहे. आता इथे आपण मसाला ॲड करूया. तर इथे मी लाल तिखट, त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट आणि 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. आता हे आपल्याला मसाले यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला अगदी तुम्ही इथे बघू शकतात, इथे हे जे वाटण आहे, हे वाटण ॲड करायचं आहे सुकं. हे सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की जे मी वटाणे बॉईल केले होते, तर हे त्याचंच पाणी आहे. मी वटाणे वेगळे केले आणि जे पाणी होतं बॉईल केलेलं ते सुद्धा मी साईडला ठेवलं होतं. तर ते या पाण्याचा आपल्याला तरी किंवा तरी येण्यासाठी या पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात की छान मस्त अशी आपला कांदा टोमॅटो ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि छान मस्त अशी तरीसुद्धा आलेली आहे. आता यामध्ये बॉईल केलेली मटकी आणि बॉईल केलेले वटाणे आपल्याला ॲड करायचे आहेत आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून मी इथे 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे, तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, गरम पाणी ॲड करणार आहोत. तुम्हाला जेवढा रस्सा हवा त्यानुसार तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे. आता ही जी उसळ आहे, आता मिसळ करण्यासाठी तुम्हाला जेवढंही पाणी हवं तुम्ही त्यानुसार पाणी ॲड करू शकता. इथे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. आता गरम पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान मस्त अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, गॅस मोठा करायचा आहे. मोठ्या गॅसवरती मस्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता की इथे मी कांदा शिजताना अर्धा चमचा मीठ ॲड केला होता. त्यानंतर मी मटकीमध्ये सुद्धा अर्धा चमचा मीठ ॲड केला होता. तर एवढं सांगेल की आपण जेव्हा याच्यामध्ये ही जी उसळ आहे, जेव्हा आपण उसळमध्ये फरसाण ॲड करतो, कारण फरसाणमध्ये पण मीठ असतं. मग कालांतराने ही जी मिसळ आहे मग ती थोडी खारट लागू शकते. म्हणून मी काय केलेलं आहे, अगदी मटकी शिजवताना अर्धा चमचा आणि कांदा शिजवताना अर्धा चमचा असं थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे. तर बघा इथे उकळी आलेली आहे आणि आपली इथे उसळसुद्धा तयार झालेली आहे मिसळसाठी. आता वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी झणझणीत अशी ती आपली उसळ ही तयार झालेली आहे. तर चला आता पटापट आपण मिसळचं ताट तयार करून घेऊया. आणि उसळ जेव्हा आपण मिक्स कडधान्ये किंवा कडधान्याची उसळ करतो, जेव्हा त्याच्यामध्ये फरसाण टाकतो तेव्हा ते मिसळ होऊन जाते. तर इथे आपली अगदी झणझणीत आणि मसालेदार अशी इथे ही उसळ तयार झालेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या म्हणजे चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करू शकतात. आणि ही जी मिसळ आहे तुम्ही चपातीबरोबर किंवा तुम्ही पावाबरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. मी पावाबरोबर सर्व करून घेणार आहे, कारण मिसळ पाव बोललं की तिथे पाव असलाच पाहिजे, नाही का. तर चला आता आपण मिसळ पाव सर्व करून घेऊया.
तुम्ही पाहिलं असेल आपण किचनमध्ये मिसळ पाव तयार करून घेतलेली आहे। ही जी मिसळ पाव आहे अगदी झटपट अशा पद्धतीने आणि चवीला एक नंबर भन्नाट आणि अगदी झणझणीत अशी मिसळ पाव तयार होते। आता आपल्या डेली रुटीनमध्ये आपलं ठरलेलं असतं की मला ह्या वेळेला हे करायचं, त्यावेळेला ते करायचं आहे आणि आपलं जे शेड्यूल असतं ना दिवसभराचं एवढं पॅक असतं ना, आणि आता या डेली रुटीनमध्ये एक स्पेशल पदार्थ तयार करायचा किंवा एक छान मस्त असं जेवण तयार करायचं, म्हणजे त्यासाठी आपल्याला काही गोष्टी म्हणजे ॲडजस्टमेंट करावी लागते किंवा काही गोष्टी आपल्याला आधी प्रिपेअर ठेवायला लागतात, तेव्हा जर आपण असं स्पेशल जेवण बनवू शकतो। पण हे जे मिसळपाव आहे अगदी झटपट अशा पद्धतीने होते। तुम्ही अगदी डेली रुटीनमध्ये अगदी कमीत कमी वेळामध्ये तुम्ही ही मिसळपाव तयार करू शकता अगदी झटपट अशा पद्धतीने। आता इथे मी वटाणे आणि मटकी वापरलेली आहे। तुम्ही पूर्ण मटकीची करू शकता किंवा पूर्ण तुम्ही वटाण्याची उसळ करू शकतात। आणि ही जी मिसळ आहे एवढं सांगेल चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते। नक्की ट्राय करून पहा। तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यावर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तो काळजी घ्या, बाय बाय।